चालू बस स्टॉपवर पोहोचलो तेवढ्यात बस आली. बसमध्ये बसलो आणि मग काय बसवाला एवढ्या जोरात चालत होता की कसं बापरे हाडकं पसलं एक करतूक काय म्हटलं. बरं झालं बाबाने गाडी धीरे केली. एवढ्या जोरात चालत होता बापरे. आणि मग मला जागा भेटली. मग मी खिडकीमध्ये बसलो. मग काय बाहेरचा नजारा तर एकदम बघण्यासारखा होता. कारण की पाऊस पण पडलेला होता. सगळं हिरवंगार दिसत होतं मस्तपैकी. इथं आहे वर्सवाडी म्हटला. मग काय इथं अक्सा ब्रिज असतो. इकडनं जाताना अक्सा ब्रिज लागतो मठजेट्टीला जाताना. मग काय गाडीवाला एवढ्या जोरात पडत होता की अक्सा ब्रिज वगैरे हा अक्सा ब्रिज आहे. इथून मग मी पोहोचलो मठजेट्टी. मग तिथून उतरलो आणि मग इथून 5 रुपयाचं तिकीट भेटतं. इथून 5 रुपये इथून बस जात नाही म्हणून जहाजमध्ये जावं लागतं. 5 रुपयाचं तिकीट वगैरे घेऊन मी इथून निघालो. कारण की जहाजाने ना थोडंच ब्रिज वगैरे नाही आहे म्हणून जहाजमध्ये जावं लागतं. 5 रुपयात तुम्हाला इथून केव्हा पण कुठे पण जायचं असलं तिकडे साईडला तर तुम्हाला अवेलेबल असते ही बोट. तर बोटमध्ये गाड्या वगैरे सगळं जातात इकडनं. त्या साईडला जातात वर्सोवाला. इकडचं एरिया मठजेट्टी आहे, तिकडचा वर्सोवा आहे. म्हणून थोडंसं अंतर आहे म्हणून यांनी 5 रुपये तिकीट ठेवलेलं आहे. आणि एरिया तर बापरे खूप मस्त वातावरण होतं पावसाचमुळे. समुद्राला पण खूप पाणी होतं आणि मग काय मी तर लय हँडसम दिसत होतो. त्याचा काही विषयच नाही आपला. तर मित्रांनो अशाच ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मुंबई लाईफ जप. इकडे माझी व्हिजिट असली ना यार खूप मज्जा येते इकडे फिरायला. कारण की मस्त इकडनं तिकडे नावमध्ये जा. तसं नाव तर आपली लई जोरात चालते. बघू शकता तुम्ही गाडी वगैरे सगळे या नावमध्ये त्या साईडला जातात. इथून निघले आम्ही आता त्या साईडला चाललो आहे. तर बघू शकता तुम्ही नावची स्पीड पण चांगली आहे थोडी. ती एक नाव पुढे गेली आहे बघू शकता. ती पण त्या साईडला गेली आहे. काय नाही जास्तीत जास्त 5-10 मिनटं लागतात इथून तिकडं वर्सोवा जायला. मठजेट्टीहून वर्सोवा जायला फक्त 10-5 मिनटं लागतात. हे बघू शकता आता इथं लँडिंग होणार आहे. नाव वगैरे ते तिकडची तिकडे लँडिंग झालेली आहे. आता आमची इकडे होईल. तर बघा लँडिंग झालेली आहे मस्तपैकी. मी पण उतरलो लवकरात लवकर कारण की टाईम पण खूप झालेला आहे म्हणून मी लवकर निघालो डीमार्टकडे जायला. तर इथून तरी पण तसं तर बापरे काय कॉलर आहे आपल्या. काय हँडसम पण दिसतो मी वा. बापरे 1 किलोमीटर चालत आलो. थकून गेलो खूप. तर डीमार्ट पण आलेलं आहे समोर बघू शकतो तुम्ही इकडं. आता मी मध्ये जाईल व्हिजिट वगैरे करेल. ओ बाई टेस्ला. तर मित्रांनो इथं बघा टेस्ला लागलेली आहे. तर ती काही आपली नाही आहे म्हणून इथं बट आपली नाही तरी पण दिसायला एक नंबर आहे बाई वा. एक नंबर. तर मित्रांनो मी पोहोचलो आता व्हिजिटला. तर खूप मस्त वाटलं इकडची व्हिजिट असते म्हणजे खूपच मस्त मज्जा येते. तर मित्रांनो इथंच थांबतो. जय जय शिवराय. जय खानदेश.